नमस्कार. बातमी आणि बरंच काहीमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मेटेनच्या अपघातानं रोड हिप्नॉसिसची चर्चा सुरू झालेली आहे. मेटेनचा ड्रायव्हर रोड हिप्नॉसिसचा तर बळी ठरला नाही ना. रोड हिप्नॉसिसमुळे अपघात तर झाला नाही ना, कारण पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा सध्या शोध सुरू करण्यात आलेला आहे. या क्षणाला आपण सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघतोय आणि ती म्हणजे विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू तर झाला, मात्र मृत्यूमागची नेमकी कारणं काय आहेत याचा शोध सुरू करण्यात आलेला असताना रोड हिप्नॉसिसमुळे हा अपघात तर झाला नाही ना, अशा चर्चांना देखील आता सध्या उधाण आलेलं आहे. रोड हिप्नॉसिस म्हणजे काय पाहूयात. रोड हिप्नॉसिसमुळे अपघाताचा धोका. रोड हिप्नॉसिस ठरतंय मृत्यूचं कारण. तुम्हाला रोड हिप्नॉसिस माहितीये का? मंडळी, एक्सप्रेस वे वरून आपण प्रत्येकानंच कधी ना कधी प्रवास केलेला असतो. मात्र या एक्सप्रेस हायवेवर रोड हिप्नॉसिस हा प्रकार तुमच्या जीवावर बेतू शकतो. सगळ्यात आधी बघूयात रोड हिप्नॉसिस म्हणजे काय. रोड हिप्नॉसिस किंवा रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे. न थांबता सलग गाडी चालवली तर रोड हिप्नॉसिसचा धोका संभवतो. डोळे उघडे असतात, मात्र मेंदू क्रियाशील राहत नाही. अगदी चलचित्र बघितल्यासारखी स्थिती होऊन जाते. गाडी चालवायला सुरुवात केल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तासांनी या रोड हिप्नॉसिसला सुरुवात होते. आणि जर आपली गाडी 140 किलोमीटर प्रति वेगाने धावत असेल तर रोड हिप्नॉसिसचा धोका अधिक असतो. या प्रकारामध्ये चालकाला 15 मिनिटं आधीचं काहीच आठवत नाही. रोड हिप्नॉसिस टाळता येतं. पुरेशी विश्रांती, पुरेशी झोप, आणखीन 2-2.5 तासांनी ब्रेक घेणं, 5-6 मिनिटं गाडीच्या बाहेर येणं, चहासारखं उत्तेजक पेय पिणं, ह्या गोष्टींनी हे टाळता येतं. मात्र हा रोड हिप्नॉसिस आपल्याला टाळता येऊ शकतो. चालकानं पुरेशी झोप घेणं यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर गाडी चालवताना दर 2 ते 2.5 तासांनी ब्रेक घ्यायला हवा. मोकळ्या हवेमध्ये काही वेळ घालवायला हवा. प्रवासातल्या ब्रेक दरम्यान चहा किंवा काहीतरी पेय घ्यायला हवं. गाडीमध्ये एकाच वेळी सगळ्या प्रवाशांनी झोपू नये, तर चालकाशी सातत्यानं बोलत राहावं. गाडीमध्ये पुरेशा आवाजात गाणी किंवा म्युझिक सिस्टीम सुरू ठेवावी. मद्यपान करून अजिबात गाडी चालवू नये. तर प्रवासादरम्यान चालकानं अति खाऊ नये. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय होते तेव्हा टास्क फोकस नेटवर्क, जे लक्षपूर्वक काम करण्याचं आपली मेंदूमधली यंत्रणा असते, ती कार्यान्वित होत नाही, कारण गोष्टी आपोआप चालत राहतात. यालाच आपण हायवे हिप्नॉसिस म्हणतो. एक्सप्रेस वेवरील विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रोड हिप्नॉसिसचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय. पण आम्ही या संदर्भात वाहतूक पोलीस असेल किंवा आरटीओ यांना विचारलं असतं, त्यांनी कायद्यात यासंबंधी कुठलेही मार्गदर्शक तत्वे नसल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ड्रायव्हरनी सलग किती तास गाडी चालवावी आणि किती तास चालू नये असा कुठलाही उल्लेख नसल्यामुळे ड्रायव्हर रात्रंदिवस गाड्या चालत राहतात आणि त्यातनंच असे अपघात होत राहतात. जगभरातल्या चालकांना रोड हिप्नॉसिसची ही समस्या जाणवते आणि त्यामुळेच अनेकदा भीषण अपघात घडतो. त्यामुळे प्रत्येक चालकानं आणि त्याच्या सहप्रवाशांनी अपघात टाळण्यासाठी जर अशी काळजी घेतली तर आपला प्रवास हा अधिक सुरक्षित होऊ शकतो. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहन अपघातात मृत्यू झाला. मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी सकाळी शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटेंचं दुर्दैवी निधन झाले.
एक्सप्रेस वे अपघातानंतर त्यांना जवळपास 1 तास कोणतीच वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्यांच्या अपघाती निधनानंतर समाजाच्या विविध स्तरातून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. शिवसंग्राम आणि मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली आहे. या सर्व घटनाक्रमानंतर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की विनायक मेटे यांच्यासोबत घातपात झाला असेल तर त्याच्या मुळापर्यंत मुख्यमंत्री जातील आणि घटनेची सविस्तर चौकशी देखील करतील. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, अंतर्दर्शन घेतलं आणि त्यावेळेला असं म्हटलं याची चौकशी होईल. दरम्यान मेटेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक आणि चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. दमणमधून ट्रक चालकाला पालघरच्या कासा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मेटेंच्या वाहनाला ज्या ट्रकनं धडक दिली तो ट्रक पालघरचा असल्याचं समोर आलंय. त्या ट्रक चालकाच्या चौकशीतून नेमका अपघात कसा घडला आणि कोणाची चूक होती हे समोर येईल. त्याचा ड्रायव्हर आणि वाहन हे दमण या ठिकाणी गेलेलं होतं. आमचे ए.के. श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या वाहनाला चालकासकट ताब्यात घेतलं आणि कासा पोलीस स्टेशनला आणून त्यानंतर रसायनी पोलीस स्टेशनचे त्यावेळेचे प्रभारी अधिकारी इथे पोचल्यानंतर आम्ही ते वाहन त्यांच्या सुपूर्द केलेलं आहे. तर मेटेंच्या गाडीला घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. त्यानंतर नेमकं सत्य समोर येईल. मेटेंच्या कुटुंबाची जी मागणी असेल ती पूर्ण केली जाईल अशी माहिती नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री त्याबद्दलची तपास यंत्रणा ते लावलेली आहे. मला वाटतं त्यातून सत्य बाहेर येईलच, पण त्यांच्या कुटुंबाची जी काही मागणी असेल महाराष्ट्र सरकार नक्की पूर्ण करेल. पोलिसांच्या चौकशीनंतर नेमका अपघात कसा आणि कुणाच्या चुकीमुळे घडला हे सत्य बाहेर येईल आणि अपघात की घातपात यावर पडदाही पडेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रावणामध्ये अनेक जण मांसाहार, दारू किंवा इतर व्यसनं टाळतात. पण अख्खं गावच शाकाहारी असेल आणि सारे गाव निर्व्यसनी असेल तेही कायमचेच यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण जळगावमध्ये असं एक गाव आहे जे पूर्णतः शाकाहारी आणि निर्व्यसनी आहे. एवढंच नव्हे तर बकरी, कोंबडीसारखे मांसाहारासाठी वापरले जाणारे प्राणीही या गावात पाळले जात नाहीत. वर्षातील 365 दिवस श्रावण मास पाळणारं हे गाव कोणतं आहे? ही परंपरा नेमकी काय आहे? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. गिरणा नदी काठावर वसलेलं भडगाव तालुक्यातील हे कनाशी गाव. 5000 लोकवस्तीच्या या गावात साधारणतः 12व्या शतकात चक्रधर स्वामी आल्याचा इतिहास सांगितला जातो. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली आणि या गावातील रहिवाशांनी महानुभाव पंथाचे आचार विचार स्वीकारले. गावात चक्रधर स्वामींचं भव्य मंदिर तसंच आश्रम आहे. इथे देशभरातून महानुभाव पंथाचे अनुयायी दर्शनासाठी येतात. चक्रधर स्वामींच्या आगमनापासूनच या गावातील ग्रामस्थांनी मांसाहार आणि दारूचं व्यसन सोडलं. आज 1900 वर्षांनंतरही ही परंपरा कायम आहे. ही परंपरा पूर्णपणे 800 वर्षापासून हे सतत हे गाव पाळत आलेलं आहे. याला कारण एकच आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार त्या सर्व गावांनीच घेतलेला आहे आणि त्यामुळे जर ते मांसाहार करत नाही तर मांसाहाराशी कारण असलेल्या त्याचा संबंध असलेल्या कोंबडी पाळन किंवा बकरी ते सुद्धा आमची उपदेशी मंडळी पाळत नाही. चक्रधर स्वामींच्या विचारांचा या गावावर किती प्रचंड प्रभाव आहे हे गावातील दुकानं, विकास सोसायटी तसंच दूध डेअरी यांची नामफलक पाहिल्यावर सहज लक्षात येतं. गावातील प्रत्येक घराघरात पिढ्यांपासून शाकाहाराचं पालन होतं. लग्न करून आलेल्या सुनाही सासरी आल्यावर परंपरेचं पालन करत शाकाहारी बनतात.
या गावकऱ्यांनी शाकाहाराची परंपरा कशी जपलीये हे ऐकताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर लोक सांगतात बुवा तुम्ही मटण खा, अंडी खा, पण आमच्या गावाला कोणी खात नाही. सात्विक विचार असल्यामुळे कोणी खात नाही मटण वगैरे. आणि तरी आमचे विचार सात्विक आहेत, बुद्धी चांगली स्थिर आहे सगळे. इथे मांस, मच्छी वगैरे, बकऱ्या वगैरे, मेंढ्या वगैरे कोणीच पाळत नाही. दारूचं व्यसनही नसून पूर्ण गाव या ठिकाणी शुद्ध शाकाहारी असून या गावात विवाह करून येणाऱ्या परस्त्रिया ज्या विवाह करून येतात त्या इथं आमच्या गावाचे नागरिक झाल्यानंतर ते 100% या ठिकाणी शुद्ध शाकाहारी मुळातच कुटुंबानेच या ठिकाणी ते बनतात. मांस मच्छी विकली जात नाही, कोणी आणत नाही, कोणी खात नाही. आम्ही अजून पाहिलेही नाही आणि आमच्या मुलांनाही पाहिलेलं नाही. उपवासाचा एखादा दिवस किंवा श्रावण महिन्यासारखा एखादा महिना मांसाहार टाळून अनेक जण ते किती श्रद्धाळू आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण कनाशी गावानं वर्षानुवर्ष शाकाहाराचं पालन करत सर्वांचंच लक्ष वेधलं. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शाकाहाराचं पालन आणि निर्व्यसनी असणारं हे कनाशी गाव केवळ राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असावं. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. संपूर्ण देशभरामध्ये आज साजरा करण्यात आला तो म्हणजे अमृत महोत्सव. अमृत महोत्सव यासाठी कारण आता स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पाहूयात त्या संदर्भातल्या काही बातम्या. तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी बातचीत केलेली आहे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत. नमस्कार, मी आशुतोष पाटील. आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतोय आणि आपल्या या आनंदात सहभागी होण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आली आहे जिचे विचार संपूर्ण देश ऐकायला उत्सुक आहे. आजचे आपले पाहुणे आहेत श्री अनुपम खेरजी. सर नमस्ते. 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 सर, देश 75 साल मना रहा है जी. इस वक्त आपके मन में क्या ख्याल है? कि मैं खुशकिस्मत हूँ, मैं इस पावन अवसर पर यहाँ पर हूँ, आपसे बात हो रही है. बड़ा अच्छा लगेगा अगर मैं 25 साल बाद भी यहाँ पर जब 100 साल मना रहा होगा. एक आज़ाद भारत में पैदा होना, इससे बड़ा आशीर्वाद ऊपर वाला क्या दे सकता है. मैं एक फॉरेस्ट डिपार्टमेंट के क्लर्क का बेटा हूँ और इस देश ने मुझे इतना मौका दिया है कि मैं देश विदेश फिल्म 530 फिल्में कर चुका हूँ. मुझे पद्मश्री पद्म भूषण मिला है अपने काम के बलबूते पर. ये सब इसी देश ने मुझे दिया है, तो मैं कृतज्ञ हूँ इस देश का. और यहाँ की जो स्वतंत्रता है, यहाँ की जो डेमोक्रेसी है, यहाँ का जो प्रजातंत्र है, वो दुनिया के किसी भी इलाके में ऐसा नहीं है. सर, हम 75वीं वर्षगांठ मना रहे हैं. तिरंगा अपने छाती पे है जी. हर घर तिरंगा हम मना रहे हैं जी. क्या सच में ये ज़रूरी है इस तरह का माहौल बनाना, हर घर तिरंगा लगाना? क्या पिताजी को पिताजी बोलना ज़रूरी है? क्या माताजी का आदर करना ज़रूरी है? बिल्कुल ज़रूरी है. तो जब वो ज़रूरी है तो देश के लिए भी अपना जो जज्बात हैं वो ज़रूरी क्यों नहीं है? सब कुछ ज़रूरी है, बहुत ज़रूरी है. जो ऐसा नहीं सोचते हैं वो अपनी औकात दिखाते हैं. तो अपनी अपनी मतलब मैं तो ऐसा सोचता हूँ कि देश है तो हम हैं, इसीलिए पासपोर्ट पर आपके नाम के बाद नेशनैलिटी बोली जाती है. पूछा नहीं जाता कि आपके पिताजी का नाम क्या है, माताजी का नाम क्या है, बेटे का नाम क्या है. लिखा होता है कि आपका नाम क्या है, उसके बाद आप हिंदुस्तानी हैं, भारतीय हैं, इंडियन हैं. बिल्कुल. तो इस पे तो सवाल ही नहीं उठना चाहिए. 2 साल हमने कोविड का एक काल देखा है. देश एक बड़े संकट से गुजरा है. आज माहौल थोड़ा खुल गया है. जी. 2 साल कैसे रहे और 2 साल के बाद आज हमारे देश ने क्या सच में प्रगति की? आई थिंक हमने तो 2 वैक्सीन्स बनाई हैं. आत्मनिर्भरता की इससे बड़ा उदाहरण क्या हो सकता है. ऑफ कोर्स पूरे वर्ल्ड ने इसको झेला है इस काल को, मगर हमने जिस अंदाज से, जिस तरह से हमारे पुलिस कर्मियों ने, मेडिकल कर्मियों ने, सरकार ने, लोगों ने जिस तरह से इससे जूझा है वो प्रशंसनीय है. प्रॉब्लम क्या है कि हम अपने देश की तारीफ करना नहीं जानते हैं और चाहते भी नहीं हैं. हमको लगता है यार ये
लोकल चीज़ें हैं, जैसे अंग्रेज़ी के साथ मराठी या कोई लोकल लैंग्वेज का जो एंकर होता है या जो दूसरा जो हिंदी मीडियम स्कूल का होता है वो कहते हैं ये अंग्रेज़ी में बात नहीं कर सकता है। ये जो हमको ये जो अंग्रेज़ों ने हमको जो ये हीन भावना दे के गए हैं ना, वो अभी तक हो रही है, पर अब ऐसा है नहीं। आप देख लीजिए कॉमनवेल्थ गेम्स में से जो खेल के आए हैं, जो पदक जीत के आए हैं, छोटे छोटे शहरों के लोग हैं। बिल्कुल। मैं उससे मुझसे बड़ा उदाहरण कौन हो सकता है? ये हीन भावना होनी नहीं चाहिए। मुझे लगता है पर्सनैलिटी वो होती है जो कि आप अपने आप में कंफर्टेबल हो। अब आपका हेयर स्टाइल ले लीजिए, मेरा हेयर स्टाइल ले लीजिए, अब जो बाल वाले हैं उनको परेशानी होगी इस बात से, मगर आपको कोई परेशानी नहीं है। बिल्कुल नहीं। हमारा उन्नत ललाट है, हम यहाँ से शुरू होता है यहाँ तक जाता है ना। तो ये आपको लोग कॉम्प्लेक्स देने की कोशिश करेंगे किसी भी चीज़ में, किसी भी चीज़ में आप किस तरह से उस बारे में उतना खुशी ना मनाएं, ये आपको महसूस होगा, मगर ऐसा है नहीं। आजकल का जो यूथ है वो अपने आप में कंफर्टेबल है। जी, हमारे कश्मीरी जो भाई है उनके बारे में आप हमेशा, आपके मन में एक अलग प्यार है। क्या आज कश्मीर की स्थिति जो है उससे आप संतुष्ट हो? देखिए, संतुष्ट तो मैं, मेरे पिताजी ने, माताजी ने जो मुझे एजुकेशन दिया उससे भी नहीं था। संतुष्ट तो हम पूरी तरह से किसी बात से नहीं होते, मगर मैं सिर्फ आपको कहता हूँ क्योंकि आज़ादी के पर्व की बात हो रही है कि पिछले इतने सालों में इतने सारे तिरंगे मैंने कश्मीर वैली में नहीं देखे हैं जी। इससे बड़ा उदाहरण और कुछ नहीं हो सकता है। इस साल जो वहाँ पर्यटन के हिसाब से जो टूरिज़्म हुआ सबसे पीक पर है। जो दुखी आत्माएं होती हैं उनको दुख नज़र आता है, जो सुखी लोग होते हैं उनको सुख नज़र आता है। आपकी महाराष्ट्र कर्मभूमि रही है। महाराष्ट्र में पिछले दिनों इतना बड़ा सत्ता में बदलाव आया, ये सब आपने देखा होगा, खबरों में देखा होगा, आप कुछ बातें जानते भी होंगे। क्या लगता है इस तरह का जो सत्ता बदला होता है? ये सत्ता की बातें आज के पर्व में नहीं करनी चाहिए। सत्ता है सत्ता, पॉलिटिशियंस जो हैं वो पॉलिटिक्स वो अपनी बात करते हैं। दैट इज, आई एम नोबडी टू कमेंट ऑन दैट। ओके, एक आखिरी सवाल, स्वतंत्रता दिन के ऊपर आप महाराष्ट्र की जनता को, मुंबई की जनता को क्या कहना चाहोगे? मुझे पहले तो मैं महाराष्ट्र की जनता को थैंक यू करना चाहता हूँ कि शिमला से एक लड़का आया और आपने मुझे लगता है मुंबई से बड़े दिल वाली कोई सिटी नहीं है वर्ल्ड में। बिल्कुल, यहाँ हर किस्म के, हर क्षेत्र के लोग आते हैं और यहाँ मुंबई कुछ ना कुछ देती है आपको, और मुझे तो इतना दिया है, तो मैं सिवाय धन्यवाद के मेरे मन में और कोई, सिवाय आभार के और कोई, मैं सब कुछ सीखा ही उनसे। कल्चरली सीखा हूँ, बात करने के हिसाब से सीखा हूँ। मेरे दोस्त सुहास खांडके ने मुझे पहले 25 दिन अपने घर पे रखा, इतना ध्यान मेरा दिया, और मेरे जितने भी दोस्त हैं, मैंने यहाँ के कल्चर से सीखा, यहाँ के लोकगीतों से सीखा है, लोगों से सीखा है। इतने बड़े दिल वाली है बम्बई जैसा शहर। सेफ्टी के पॉइंट ऑफ व्यू से लोग, अब कोई किसी से दखल अंदाजी नहीं करता है और चले जाते हैं। यहाँ पर ट्रेन में, जब मैं ट्रेन में ट्रैवल करता था तो आपको सिर्फ प्लेटफॉर्म पे खड़ा होना होता था, अपने आप ही चढ़ जाते थे आप। तो आई थिंक आई एम थैंकफुल टू दिस स्टेट फॉर बीइंग माय कर्म भूमि एंड फॉर गिविंग मी सो मच ऑफ लव एंड सो मच ऑफ ब्लेसिंग्स। क्या भारत में सच में डेमोक्रेसी खतरे में है? जो एक सेक्शन जो है इस तरह की खबरें आपको लगता है? हमें तो नहीं लगता। बस तो फिर जो आपको लगता नहीं है वो नहीं है, कुछ नहीं है। आप, आई थिंक सारे सवालात उससे नहीं जुड़े होने चाहिए जो 99.9% जो हैं वो बहुत खुश हैं, 0.0001% जो हैं वो दुखी हैं। हम उन पर क्यों इतनी तवज्जो देते हैं? उनके सवाल अपने सवाल बना के हम क्यों पूछते हैं? ज़रूरत नहीं है। जय हिंद, जय भारत, नमस्कार।